एक्झरसाइज 1.5 मधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह केला होता. क्वेश्चन नंबर 3 आज सॉल्व्ह करणार आहोत. यात टोटल 12 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी आज काही सॉल्व्ह करू, बाकीचे काही सॉल्व्ह करूया. तुम्ही सुद्धा काही सॉल्व्ह करून पाहायात. तर पहिला क्वेश्चन बघूया जो दिलेला आहे. इफ x इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर अँड y इज इक्वल्स टू ट्वाइस 80 देन शो दॅट xy इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस a इज इक्वल्स टू 0. तर याला सॉल्व्ह करावं लागेल. अगोदर पॅरामेट्रिक फंक्शन म्हणून सॉल्व्ह करावं लागेल. नंतर याचा हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावं लागेल. तर बघा कसं होते सॉल्व्ह. दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून x इज इक्वल्स टू दिलेला आहे 80 स्क्वेअर. तर इथं पॅरामीटर t आहे, तर याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्टिव्ह t. त्यानुसार dx अपॉन dt a कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ t स्क्वेअर विथ रिस्पेक्टिव्ह t a t स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2t. तर dx अपॉन dt ची व्हॅल्यू आलेली आहे ट्वाइस at. तर त्याचं इक्वेशन नंबर 1. सिमिलरली नाव y जो दिलेला आहे तो y इज इक्वल्स टू दिलेला आहे ट्वाइस at. याला सुद्धा पॅरामीटरने डिफरन्शिएट करावं लागेल. पॅरामीटर आहे t, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह t dy अपॉन dt. 2a कॉन्स्टंट बाहेर डिफरन्शिएशन ऑफ t विथ रिस्पेक्टिव्ह t. तर dy अपॉन dt ची व्हॅल्यू सुद्धा आलेली आहे, ती आहे ट्वाइस a. याचं इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोन्ही इक्वेशनवरून पॅरामेट्रिक फॉर्मनुसार जर थेरमचा यूज केला तर याचं पॅरामीटर मिळणार आहे. तर फ्रॉम इक्वेशन काय करावं लागेल, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 म्हणजेच dy अपॉन dx येईल, म्हणजे dy अपॉन dt अपॉन मध्ये dx अपॉन dt. dy अपॉन dt ची व्हॅल्यू आहे ट्वाइस a, dx अपॉन dt ची व्हॅल्यू आहे ट्वाइस at. ट्वाइस ए गेट कॅन्सल, 1 अपॉन t आन्सर येईल याचं. ते आलेलं आहे dy बाय dx. तर dy बाय dx ला आपण लिहू शकतो t इनवर्स. t इनवर्स लिहिल्यानंतर याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल हायर ऑर्डर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हसाठी. तर याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह x. याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्टिव्ह x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. तर डिफरन्शिएशन ऑफ dy बाय dx विथ रिस्पेक्टिव्ह x इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ t इनवर्स. याचे येईल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू t इनवर्स डिफरन्शिएशन -1 इंटू t रेज टू द पावर ऑफ -1 अगेन डिफरन्शिएशन ऑफ t विथ रिस्पेक्टिव्ह x. याची व्हॅल्यू -1 इंटू t रेज टू द पावर ऑफ -2. dt अपॉन dx ला आपण लिहू शकतो 1 अपॉन dx अपॉन dt. तर 1 अपॉन dx अपॉन dt ची व्हॅल्यू पुन्हा पुटअप करू, जी इकडे दिलेली आहे ट्वाइस at. ती इकडे पुट करायची आणि आपल्याला जे शो करायचं ते आपण शो करू शकतो नंतर. तर यावरून बघा d2y अपॉन dx स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल, d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू -1 अपॉन t स्क्वेअर. हा t इनवर्सला t स्क्वेअर आणि इंटू 1 अपॉन ही जी व्हॅल्यू आहे dx अपॉन dt ची व्हॅल्यू आपण ट्वाइस at काढली होती, तर ते ट्वाइस at आपण इथे लिहू शकतो. आता नेक्स्ट स्टेपमध्ये इथं जे t आहे ह्या t साठी स्पेसिफिक व्हॅल्यू आपल्याकडे आहे. त्या t ची व्हॅल्यू आपण इथं पुट करणार आहोत. t स्क्वेअरची आणि t ची व्हॅल्यू आपण सगळ्यात पहिले इक्वेशन मध्ये दिलेलं आहे x इज इक्वल्स टू 80 स्क्वेअर आणि y इज इक्वल्स टू ट्वाइस at. तर यावरून t स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढू शकतो x अपॉन a आणि t ची व्हॅल्यू काढू शकतो y अपॉन ट्वाइस a. तर या t च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवूया आणि t स्क्वेअरच्या ठिकाणी x अपॉन a ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करूया. मग काय होईल नेक्स्ट स्टेपमध्ये, तर बघा -1 अपॉन x अपॉन a टू 1 अपॉन ट्वाइस a इंटू y अपॉन ट्वाइस a. ट्वाइस a गेट कॅन्सल, उरलं का हा a वरती जाईल म्हणजे -a अपॉन x इंटू 1 अपॉन y. तर -a अपॉन xy व्हॅल्यू येईल d2y अपॉन dx स्क्वेअरची. हा xy इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे xy इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू -a. हा मायनस इकडे मायनस आहे, राईट हँड साईड इकडल्या साईडला जर आणला तर तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. म्हणजेच आन्सर येईल आपलं जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे xy इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस a इज इक्वल्स टू 0. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, म्हणून हेन्स प्रूव्ड. तर अशा प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शनचा यूज करून हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट करू शकतो. क्वेश्चन नंबर 3 मधलं सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, ज्यामध्ये y इज इक्वल्स टू e रेज टू द पावर ऑफ m tan इनवर्स ऑफ x दिलेला आहे आणि शो करायला सांगितले आहे 1 प्लस x स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस ट्वाइस x मायनस m
dy बाय dx इज इक्वल्स टू 0 हे प्रूव्ह करायला सांगितलं. तर यासाठी दिलेली जी व्हॅल्यू आहे त्याला घेऊ, सरळ सरळ डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट केल्यानंतर अगेन डिफरन्शिएट करू, त्यानंतर थोडी ॲडजस्टमेंट केली की आन्सरच मिळते आपल्याला. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेली जी व्हॅल्यू आहे ते लिहून घेऊया. y इज इक्वल्स टू e रेज टू द पॉवर ऑफ m tan इनवर्स ऑफ x ही व्हॅल्यू दिलेली आहे. इथे याला सरळ सरळ डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ e रेज टू द पॉवर ऑफ m इंटू tan इनवर्स ऑफ x. e रेज टू द पॉवर ऑफ m x डिफरन्शिएशन तेच येते, परंतु अगेन इथं डिफरन्शिएट करावं लागेल आपल्याला m इंटू टॅन इनवर्स ऑफ x. तर m कॉन्स्टंट बाहेर, डिफरन्शिएशन ऑफ टॅन इनवर्स ऑफ x. तर e रेज टू दी पॉवर ऑफ m इंटू टॅन इनवर्स ऑफ x जसं तसं m इंटू टॅन इनवर्स ऑफ xचं डिफरन्शिएशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर m 1 सोबत मल्टिप्लाय झालं तर m अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये त्याची व्हॅल्यू येईल, हे मल्टिप्लाय होईल व्हॅल्यू. हे आली dy बाय dx ची व्हॅल्यू e रेज टू दी पॉवर ऑफ m इंटू टॅन इनवर्स ऑफ x m इंटू किंवा इथं m देऊन देऊ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये ही व्हॅल्यू आलेली आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय करावं लागेल, याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. अगेन डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर ही जी व्हॅल्यू आहे हे इकडे डिनॉमिनेटरमध्ये न ठेवता इथं ठेवूया. m इंटू e रेज टू दी पॉवर ऑफ m इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉनमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला जर पाहिलं तर ही जी व्हॅल्यू आहे ही y ची व्हॅल्यू आहे बघा. y इज इक्वल्स टू e रेज टू दी पॉवर ऑफ m इंटू टॅन इनवर्स ऑफ x. तर त्याला y ठेवू शकतो my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये त्याला लिहू शकतो dy बाय dx. आता याला अगेन डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर याची व्हॅल्यू मिळते, किंवा ही जी व्हॅल्यू आहे याला या साईडला पाठवून जर दिलं तरी होते. त्या फॉर्मॅटमध्ये केलं तरी, किंवा याला आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. तर अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर अगेन डिफरन्शिएट केल्यानंतर d2y अपॉन dx स्क्वेअर होईल. आणि इकडे डिफरन्शिएशनचा डिव्हिजनचा रूल लागणार आहे. डिव्हिजनच्या रूलनुसार सेकंड फंक्शनचा होल स्क्वेअर राहतो. सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इक्वल टू सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन आहे my मायनस my जसं तसं, आणि डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन. तर सेकंड फंक्शन आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये येईल. इथं जो डिनॉमिनेटरमध्ये व्हॅल्यू राहील ते जसच्या तशीच 1 प्लस एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअर जसच्या तसं m कॉन्स्टंट काढलं तर dy बाय dx मायनसमध्ये my डिफरन्शिएशन ऑफ 1 0 आणि एक्सचं डिफरन्शिएशन 2x. आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा काय होईल. नेक्स्ट स्टेपमध्ये d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू डिवाइडला जी टर्म आहे ती जसच्या तशी 1 प्लस एक्स स्क्वेअरचा होल स्क्वेअर इंटू m कॉन्स्टंट बाहेर काढू शकतो, किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू m इंटू dy बाय dx मायनसमध्ये ट्वाईस एक्स इंटू my. आता याला काय लिहितो बघा, 1 प्लस एक्स स्क्वेअर m इंटू dy बाय dx मायनस 2x my जसं तसं. याचा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर वाटून देऊ, म्हणजेच 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा इथला एक जो आहे इकडे डिवाइडला आहे, या साईडला जर पाठवला तर मल्टिप्लाय होईल. तर 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. हे ॲडजस्टमेंट आपण का करत आहोत, कारण की आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चनची आवश्यकता आहे. m इंटू dy बाय dx जसं तसे मायनस ट्वाईस एक्स my आणि अपॉनमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता हे 1 प्लस एक्स स्क्वेअर यालाही डिवाइडला आहे, यालाही डिवाइडला आहे, तर डिवाइडला देऊन देऊ. डिवाइड झाल्यानंतर बघा काय होते, इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर m इंटू dy बाय dx अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2x my अपॉनमध्ये 1 प्लस एक्स स्क्वेअर. इथला 1 प्लस एक्स स्क्वेअर इथल्या 1 प्लस एक्स स्क्वेअर सोबत कॅन्सल. तर ही जी व्हॅल्यू आहे ट्वाईस एक्स my ही कशाची व्हॅल्यू आहे का, आपण याच्या अगोदरची व्हॅल्यू काढली होती my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू dy बाय dx ची होती. तर my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आपण dy बाय dx लिहू शकतो, m इंटू dy बाय dx मायनस 2x dy बाय dx. कारण की ही जी व्हॅल्यू आहे my अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर हे dy बाय dx ची व्हॅल्यू आहे, जर क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित पाहाल तर. आता आपल्याला जे प्रूव्ह करायचे त्याच्या एकदम आपण जवळपास आलेलो आहोत.
तर त्यानुसार थोडी ॲडजस्टमेंट आपल्याला करावं लागेल आणि त्या ॲडजस्टमेंटनं मग होईल. इथं dy बाय dx कॉन्स्टंट बाहेर घेऊ शकतो, दोन्ही ठिकाणी आहे म्हणून dy बाय dx कॉन्स्टंट घेऊ. ज्या लेफ्ट हँड साईडला जी आहे ती व्हॅल्यू जशी तशी 1 प्लस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर. राईट हँड साईडला m मायनस 2x इंटू dy बाय dx. ही व्हॅल्यू इकडे प्लस आहे, या साईडला जर आली तर निगेटिव्ह होईल. 1 प्लस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस m मायनस 2x dy बाय dx इज इक्वल्स टू 0. या फॉर्मॅटमध्ये येऊन जाईल. या फॉर्मॅटमध्ये आल्यानंतर मायनस साईन जर मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस m मायनस मायनस प्लस 2x dy बाय dx इज इक्वल्स टू 0. तर याला आणखी लिहू शकतो 1 प्लस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर, याला लिहू शकतो 2x मायनस 1. काय लिहू शकतो आपण 2x प्लस घेऊन 2x मायनस 1 प्लस साईन घेऊन 2x मायनस m dy बाय dx इज इक्वल्स टू 0. तर हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, जे आपण याला प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे पॅरामेट्रिक फंक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात. म्हणून लिहायचं शेवटी हेन्स प्रूव्ह. आता थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे x इज इक्वल्स टू कॉस टी वाय इज इक्वल्स टू ई रेज टू दी पॉवर ऑफ एम टी. देन शो दॅट 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स इंटू dy बाय dx मायनस एम स्क्वेअर y इज इक्वल्स टू 0. हे प्रूव्ह करत असताना x आणि y च्या व्हॅल्यू पॅरामेट्रिक फंक्शननुसार सॉल्व्ह करावं लागेल, कारण की टी हा इथं पॅरामीटर दिलेला आहे, इंटरमिजिएट व्हेरिएबल आहे. त्यामुळे त्याला सॉल्व्ह करू, dy बाय dx ची व्हॅल्यू काढू, अगेन त्याला डिफरन्शिएट करू. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर हे सॉल्व्ह होईल, थोडी ॲडजस्टमेंट करावं लागेल, मग आन्सर येईल. तर थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना याला डिफरन्शिएट करावं लागेल इंटरमिजिएटने विथ रिस्पेक्टिव्ह टी. तर dx अपॉन dt इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस टी. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी. dx अपॉन dt ची व्हॅल्यू आली आहे, इक्वेशन नंबर 1 देऊ शकतो. सिमिलरली y दिलेला आहे e रेज टू दी पॉवर ऑफ एम टी. याचं डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्टिव्ह टी, कारण की टी हा व्हेरिएबल आहे. तर e रेज टू दी पॉवर ऑफ एम टीचं व्हॅल्यू डिफरन्शिएशन e रेज टू दी पॉवर ऑफ एम टी, अगेन डिफरन्शिएशन ऑफ एम टी. तर येईल m इंटू e रेज टू दी पॉवर ऑफ एम टी, डिफरन्शिएशन ऑफ टी इज टी. तर हे येईल dy बाय dt ची व्हॅल्यू, याला द्यायचं इक्वेशन नंबर 2. तर डिवाइड करायचं इक्वेशन 2 ला बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळते dy बाय dx ची व्हॅल्यू, ती म्हणजे dy अपॉन dt डिवाइडमध्ये dx अपॉन dt. तर याची व्हॅल्यू जी आपण काढली ती आहे m e रेज टू दी पॉवर ऑफ एम टी. dx अपॉन dt ची व्हॅल्यू काढली आपण मायनस साइन टी. परंतु आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इकडल्या साईडला साइन टीच्या ऐवजी जी व्हॅल्यू पाहिजे ती पाहिजे आहे, याला लिहू मायनस m e रेज टू दी पॉवर एम टी. साइन टीच्या ऐवजी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहेत 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर इथं 1 प्लस एक्स स्क्वेअर आणण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन थिटा इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटा येईल साइन स्क्वेअर थिटाचा, आणि साइन थिटाची व्हॅल्यू येईल 1 अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर इथं जे व्हॅल्यू दिलेली आहे ते आपल्याला साइन टीच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. साइन टी इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस कॉस टी. कॉस स्क्वेअर टी सुद्धा घेऊ शकतो आपण, आणि याची व्हॅल्यू काय आहे एक्स आहे, तर 1 मायनस एक्स स्क्वेअर येईल. साइन टीची व्हॅल्यू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर या ॲडजस्टमेंटनुसार, या फॉर्म्युल्यानुसार साइन टीच्या ऐवजी आपण व्हॅल्यू ठेवणार आहे अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर ही व्हॅल्यू ठेवूया आणि मग त्याला सॉल्व्ह करूया. मायनस m e रेज टू दी पॉवर ऑफ एम टी आणि साइन टीची व्हॅल्यू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. dy बाय सॉल्व्ह करत असता आपण काय करू, dy बाय dx ची व्हॅल्यू आली मायनस एम वाय अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इकडे डिवाइडला या साईडला जर पाठवलं तर मल्टिप्लाय होऊन जाईल, तर तो येईल
√1 मायनस एक्स स्क्वेअर dy बाय dx इंटू मायनस m इंटू वाय. आता आपल्याला इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे, स्क्वेअर नाही पाहिजे, तर मग आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करून घेऊ. स्क्वेअर रूट न पाहिजे त्यासाठी तर हे स्क्वेअर होऊन जाईल, याची सुद्धा स्क्वेअर होऊन जाईल. dy बाय dx होल स्क्वेअर इज इक्वल टू m स्क्वेअर वाय स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू. इथं डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्शिएशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय होईल. मल्टिप्लिकेशनच्या रूल नुसार बघा इथं सुद्धा डिफरन्शिएशन आहे, इथं सुद्धा डिफरन्शिएशन. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. आता याला डिफरन्शिएट करूया, मग व्हॅल्यूज आपल्याला मिळते. तर 1 मायनस एक्स स्क्वेअर जसं तसं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 2 dy बाय dx इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस dy बाय dx चा होल स्क्वेअर. याचा जर काढला तर 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x. तर इथं मायनस 2x. राईट हँड साइडला m स्क्वेअर जसं तसं y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2y dy बाय dx आणि इथं बघा y स्क्वेअर m स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 0 इंटू y स्क्वेअर म्हणजे 0 ही व्हॅल्यू येईल. आता इथं हा 2 dy बाय dx बाहेर 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस समोर मायनस 2x dy बाय dx चा होल स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस m स्क्वेअर y dy बाय dx. आता इथं पण dy बाय dx आहे, इथं पण dy बाय dx आहे. 2 dy बाय dx कॉन्स्टंट बाहेर काढून म्हणजे इथं काय होते बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर तर मायनस एक्स उरणार आहे आणि इंटू dy बाय dx. इथला एक dy बाय dx गेल्यानंतर एक dy बाय dx इथं जसं तसा इज इक्वल टू 2m स्क्वेअर y dy बाय dx. इथला 2 इथल्या 2 सोबत इथला एक dy बाय dx इथला dy बाय dx सोबत कॅन्सल. आता उरलं काय 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx इज इक्वल टू m स्क्वेअर y. आणि इथपर्यंतच आपल्याला काय करायचं होतं, इथं आणखी एक ऍडजस्टमेंट केली तर आपला आन्सरच येते. आता ती ऍडजस्टमेंट करू. म्हणजे काय, ही व्हॅल्यू इकडे पॉझिटिव्ह इकडे आलं निगेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअर d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस एक्स dy बाय dx मायनस m स्क्वेअर y इज इक्वल टू 0 आणि हे झालं आपलं सोल्युशन. हेन्स प्रूव्ड. फोर्थ नंबरचा क्वेश्चन यातला सॉल्व्ह करायचा जो दिलेला आहे y इज इक्वल टू x प्लस tan x देन शो दॅट cos स्क्वेअर x इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस 2y प्लस 2x इज इक्वल टू 0. हे शो करत असताना सरळ सरळ y घ्यायचं, त्याला डिफरन्शिएट करायचं. हायर ऑर्डर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून अगेन डिफरन्शिएट करायचं, थोडी ऍडजस्टमेंट करायची आणि सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह करत असताना याला सरळ सरळ डिफरन्शिएट करून घेऊया विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equals to differentiation of x with respect to x plus differentiation of tan x with respect to x. याची व्हॅल्यू 1 प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. आयडेंटिटी जे माहिती आहे त्या आयडेंटिटीनुसार sec स्क्वेअर x ची आयडेंटिटी आहे 1 प्लस tan स्क्वेअर x, कारण की tan मध्ये आपल्याला व्हॅल्यूची गरज आहे म्हणून. तर 1 प्लस 1 2 प्लस tan स्क्वेअर x आयडेंटिटीनुसार dy बाय dx ची व्हॅल्यू. आता याला डिफरन्शिएट करू, अगेन डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. तर हे होईल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ tan स्क्वेअर x. तर याचा डेरिव्हेटिव्ह 0 होईल. tan स्क्वेअर x चा डेरिव्हेटिव्ह 2 tan x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अगेन tan x होईल, कारण की कंपोजिट फंक्शन आहे म्हणून. तर 2 tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x sec स्क्वेअर x d2y अपॉन dx स्क्वेअर. परंतु आपल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला याला कॉसमध्ये कन्वर्ट करायचं. सेकचं रिलेशन कॉसमध्ये आहे तर ते लिहू शकतो आपण d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 tan x अपॉन कॉस स्क्वेअर x, कारण की सेकचं रिलेशन आहे सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा या फॉर्मॅटमध्ये आहे म्हणून ते रिलेशन यूज करून करू शकतो. परंतु आणखी आपलं आलेलं नाही आहे. हा कॉस स्क्वेअर थिटा इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजेच कॉस स्क्वेअर x d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 tan x. परंतु आपल्याला जे पाहिजे ते व्हॅल्यू आलीच नाही, ते आन्सर आलंच नाही. तर आता इथून tan x ची व्हॅल्यू आपण इथून काढू शकतो, जी दिलेली आहे y इज इक्वल टू x प्लस tan x. यावरून tan x ची व्हॅल्यू काय येईल, tan x इज इक्वल टू y मायनस x. ही व्हॅल्यू इथं पुट करूया आणि 2 ने मल्टिप्लाय करूया, मग आन्सरच मिळते. तर ते येईल cos स्क्वेअर x d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू 2y मायनस x. 2 ने जर मल्टिप्लाय केलं 2y मायनस 2x, हे या साईडला घेऊन यायचं. cos स्क्वेअर x
d2y अपॉन dx स्क्वेअर जसच्या तसं. या साईडला जर आणलं तर काय होईल, कॉस स्क्वेअर एक्स d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस होऊन जाईल 2y आणि प्लस होऊन जाईल 2x. मायनसचं प्लस प्लसचं मायनस होते इज इक्वल्स टू 0 आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं म्हणून शेवटी लिहायचं हेन्स प्रूव्ह. या क्वेश्चन नंबर 6 ला सॉल्व करायचं. इफ सेक इनवर्स ऑफ 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल्स टू m, देन शो दॅट d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. हे आपल्याला दाखवायचं आहे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सगळ्यात पहिले तर थोडी ॲडजस्टमेंट करावं लागेल. 1.4 एक्झरसाइजमध्ये जसे क्वेश्चन सॉल्व केले या टाईपचे त्याच फॉर्मॅटने सॉल्व करावं लागेल आणि शेवटी याचा आन्सर येईल. तर याला सॉल्व करत असताना हा सेक इनवर्स इकडे सेक इनवर्स आहे, इकडे जर गेला तर तो सेक होईल म्हणजे 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन मध्ये 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल्स टू सेक एम. तर इथं आपण कन्सिडर करणार आहोत या सेक एमला. सेक एम इज इक्वल्स टू समथिंग कॉन्स्टंट पी म्हणजेच काय होईल 7x क्यूब मायनस 5y क्यूब अपॉन 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट पी. ही व्हॅल्यू इकडे डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजे 7x क्यूब मायनस 5y क्यूब इज इक्वल्स टू पी इंटू 7x क्यूब प्लस 5y क्यूब. पी याला मल्टिप्लाय करू 7px क्यूब प्लस 5py क्यूब, इकडे 7x क्यूब मायनस 5y क्यूब. एक्स क्यूब वाल्या टर्म एका साईडला आणि वाय क्यूब वाल्या टर्म एका साईडला, हे इकडे घेऊन जाऊ आणि हे इकडे 7x क्यूब मायनस 7px क्यूब इज इक्वल्स टू 5py क्यूब प्लस 5y क्यूब. 5y क्यूब इथून 7x क्यूब कॉन्स्टंट निघते मग काय ते 1 मायनस पी 7x क्यूब इथून 5y क्यूब जर कॉन्स्टंट काढलं p प्लस 1 इंटू 5y क्यूब. आता y क्यूब वाल्या टर्म एका साईडला आणि ह्या कॉन्स्टंट टर्म एका साईडला. तर काय होईल बघा 5y क्यूब आणि 7x क्यूब याला डिवाइडला देऊन देऊ म्हणजेच 7x क्यूब इज इक्वल्स टू p प्लस 1 अपॉन मध्ये 1 मायनस पी. आता ही व्हॅल्यू इकडे मल्टिप्लाय, इकडे जाऊन डिवाइड, इकडे जाऊन मल्टिप्लाय. वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब इज इक्वल्स टू 5p प्लस 1 अपॉन 7 1 मायनस पी. याचा क्यूब रूट आपण घेऊ शकतो. तर वाय अपॉन एक्सचा होल क्यूब आहे 5p प्लस 1 अपॉन 7 1 मायनस पी. याचा क्यूब रूट देण्यासाठी y अपॉन एक्स इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 5p प्लस 1 अपॉन 7 1 मायनस पी या फॉर्मॅटमध्ये दिल्यावर याला एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट कन्सिडर करू. तर कन्सिडर याला आणखी एक वेळा कॉन्स्टंट करू. क्यूब रूट जो दिलेला आहे 5p प्लस 1 अपॉन 7 1 मायनस पी समथिंग क्यू, याला क्यू कन्सिडर करूया. आता क्यू कन्सिडर केल्यानंतर याची व्हॅल्यूज फाइंड आउट होते बघा. तर तो येईल y बाय एक्स इज इक्वल्स टू क्यू, y इज इक्वल्स टू एक्स क्यू. याला करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्यू कॉन्स्टंट बाहेर, तर क्यू इथं लिहून घेऊया म्हणजे dy बाय dx इज इक्वल्स टू क्यू इंटू 1. तर क्यूच येईल dy बाय dx इज इक्वल्स टू क्यू. याला अगेन डिफरन्शिएट करूया, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल d2y अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 कारण की कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो म्हणून हे झालं आहे प्रूव्ड. अशा प्रकारे 6व्या नंबरचा क्वेश्चन आपण प्रूव्ह करू शकतो.